जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या नूतन नगरमध्ये राहणाऱ्या देशमुखांच्या घरगुती गणेशोत्सवात ग्रामपंचायत देखावा साकारण्यात आलाय। हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। मागील अनेक वर्षांपासून देशमुख यांच्या घरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जातोय। यंदाही अकोला येथील उगवा ग्रामपंचायत देखावा उभारण्यात आलाय। यात खेडेगावातील ग्रामपंचायत कार्यालय, शेती, नदी, ओढे, विहीर, गुरेढोरे चरण्यासाठी लागणारा चारा तसेच जंगल दाखवण्यात आलंय। हे संपूर्ण डेकोरेशन उभारण्यासाठी कागद आणि इको फ्रेंडली कलर वापरण्यात आले। विशेष म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती देखील शाडूच्या मातीपासून विराजमान झाली आहे। सध्या गावाकडे जाणं शक्य नसल्यानं गावाकडील दृश्य गणपती बाप्पा समोर साकारण्यात आल्याचं देशमुख कुटुंबियांनी सांगितलंय। माझं नाव योगिता देशमुख आहे। आमच्या इथे 5 वर्ष गणपती बसलाय। हे सेकंड लास्ट इयर आहे। गणपती इको फ्रेंडली आहे आणि संकल्पना माझी अशी होती की लहानपणी आमचे पप्पा आम्हाला गावाला घेऊन जायचे। माझं गाव अकोला आहे आणि अकोल्यामध्ये उगवा हे खेडेगाव आहे। तर तिथे ग्रामपंचायत मी दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। ग्रामपंचायतमध्ये धान्य साठवणूक केलेली आहे आणि गावाकडे पाण्याची खूप प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे इथे मी हापसी वगैरे दाखवली आहे। त्याच्या बाजूला शेती वगैरे दाखवली आहे आणि गाईढोरांसाठी तिथे पेंडी वगैरे दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि गावामध्ये ओला कचरा, सुका कचरा याची सुद्धा एक संकल्पना तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि गावाकडे हे खेडेगाव आहे, त्यामुळे माझी संकल्पना एक अशी होती की पूर्ण तिथे ग्रामपंचायत आणि हा आमचा गणपती बाप्पा आहे तो एका झाडाच्या खाली बसलेला आहे आणि झाड आणि हे सगळं इको फ्रेंडली आहे। इथे प्लास्टिक आणि थर्माकोलचा काहीच यूज केलेला नाही आहे। झाडाची पानंसुद्धा आर्टिफिशियल आहे। ते झाड पूर्णपणे पेपरचं बनवलेलं आहे आणि गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा इको फ्रेंडली आहे, शाडू मातीची आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।